यानंतर बातमी मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाची। मुंबई महापालिकेचा विक्रमी 59,954 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर झाला। आगामी निवडणुकांच्या आधी सादर झाल्याने यंदाच्या अर्थसंकल्पाला विशेष असं महत्त्व आहे। कोणतीही करवाढ न सुचवणारा हा अर्थसंकल्प, यातून वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे। मुंबई मनपाचा विक्रमी अर्थसंकल्प सादर, 59,954 कोटी रुपयांची तरतूद। ना करवाढ ना नव्या प्रकल्पांना प्राधान्य। कोस्टल रोडसाठी 2,900 कोटी देणार। लोकसभा आणि मागील 2.5 वर्षांपासून लांबणीवर पडलेल्या महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर झाला। मुंबई महापालिकेचे प्रशासक इक्बाल सिंग चहल यांनी सादर केलेला बजेट हा तब्बल 59,954 कोटींचा आहे। या बजेटमध्ये आरोग्य, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रण यावर मुख्य भर देण्यात आलाय। या अर्थसंकल्पात कोणताही मोठा नवीन प्रकल्प हाती घेण्यात आला नाही, पण जे प्रकल्प सुरू आहेत त्यांच्यासाठी मात्र भरीव तरतूद करण्यात आली आहे। कोस्टल रोडसाठी तब्बल 2,900 कोटी रुपये, तर रस्त्यांच्या सुधारणेसाठी 3,200 कोटी रुपये, मुंबईतील विविध पूल बांधणीसाठी 4,830 कोटी, तसंच आरोग्य विभागासाठी 7,193 कोटींची तरतूद करण्यात आली। मुंबई स्वच्छ आणि हिरवीगार करण्यासह नागरी सुविधांच्या बळकटीकरणासाठी 31,774 कोटींची तरतूद या बजेटमध्ये करण्यात आली आहे। तसंच 1600 बचत गटांना प्रति गट 1 लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दिव्यांगांसाठी आर्थिक सहाय्य केलं जाणार असून त्यासाठी 111.83 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचा अर्थ आहे फक्त पगार, पेन्शन आणि स्थापना खर्च, ज्याचा आपले मानवर नागरिकांना थेट का फायदा होत नाही त्या पैशातून। महानगरपालिका मुंबईमध्ये मी आवर्जून सांगू इच्छितो की 2020-21 आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये आपला जे काही रेव्हेन्यू एक्सपेंडिचर होता, म्हणजे पगार, पेन्शन इत्यादी, ते 72% होता। मुंबई महापालिकेच्या 38 वर्षांच्या इतिहासात सलग दुसऱ्या वर्षी प्रशासकांनी अर्थसंकल्प सादर केलाय, पण विरोधकांनी या विक्रमी अर्थसंकल्पावर टीकास्त्र डागलंय। मागच्या वर्षी महापालिकेच्या 92,000 कोटी रुपयांच्या एफडी होत्या, आता या फक्त 84,000 कोटींच्या राहिल्याचं सांगत काँग्रेसनं प्रशासक आणि सरकारवर निशाणा साधला। या वर्षी एफडी जे 92,000 करोडच्या एफडीज होते, ते एफडी 8,000 कोटी रुपया त्यांनी विड्रॉ केलेला आहे आणि परत या बजेटमध्ये असं सांगितलं आहे की ते रिझर्व्ह फंडमध्ये 11,000 कोटी ते त्या घेणार आहे। आगामी निवडणुका लक्षात घेता यंदाच्या मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि केंद्र, राज्यात सत्तेत असलेल्या भाजप यांची छाप दिसून येते। त्यामुळे मुंबई महापालिकेच्या या विक्रमी बजेटमधून खरंच राज्य आणि केंद्रातील सत्ताधाऱ्यांना फायदा मिळतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।